तर बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी शिक्षण क्षेत्रातनं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020च्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने राज्य सरकारने इयत्ता 3री ते 10वी साठी शालेय शिक्षणाचा नवीन अभ्यासक्रम मसुदा तयार केलाय। यामध्ये इयत्ता 1ली पासून 3री भाषा सक्तीची करणाऱ्या शालेय शिक्षण विभागाने आता आपल्या भूमिकेपासून फारकत घेतली आहे आणि इयत्ता 3री ते 10वीच्या प्रस्तावित अभ्यासक्रमातही 3री भाषा हद्दपार केली आहे। यात मराठी, इंग्रजी, गणित, विज्ञान, इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र तसंच कला शिक्षण, व्यावसायिक शिक्षण, शारीरिक शिक्षण आणि पायाभूत मूल्य शिक्षणाचे विषय समाविष्ट करण्यात आले। अधिक माहिती या संदर्भात घेणार आहोत राहुल कुलकर्णी यांच्याकडनं। राहुल, काय हा नवीन 3रा भाषा हद्दपारीचा विषय? कारण यापूर्वी खरं तर मुख्यमंत्री आग्रही होते की हिंदी भाषा सक्तीवरती नॅशनल एज्युकेशन पॉलिसी ज्याची अंमलबजावणी महाविद्यालयीन पातळीवरती यावर्षी पदवीच्या पहिल्या वर्षापासून सुरुवात झाली आहे आणि आता 10वी साठीचा हा जो बदल आहे त्याच्यामध्ये व्यावसायिक अंगाने अधिक विचार केला गेलेला आहे त्यांच्या दृष्टीनं। कारण केंद्र सरकारने गेल्याच आठवड्यामध्ये जेव्हा अशी भूमिका घेतली की 3ऱ्या भाषेबद्दलची सक्ती नाहीये, तेव्हाच हे स्पष्ट झालं होतं की हळूहळू सरकार याच्यातनं विड्रॉल करतं आहे। अर्थात हे महाराष्ट्रात लगोलग घडलंय का, तर मला नाही वाटत तसं घडलंय, पण व्यावसायिक शिक्षणाचा अंतर्भाव करणं आणि भाषेपेक्षा इंडस्ट्री ओरिएंटेड गोष्टी करणं हे नॅशनल एज्युकेशन पॉलिसीचं मुख्य धोरण आहे। म्हणजे महाविद्यालयीन पातळीवरती सुद्धा आता आपल्याला असं बघायला मिळेल, त्याच्यावरती पण भविष्यात वाद होईल। ते म्हणजे इंडस्ट्रीशी रिलेटेड असलेले लोक आता प्राध्यापक म्हणून किंवा शिक्षक म्हणून येणार आहेत। आता 10वीच्या शिक्षणामध्ये पण तेच झालेलं आहे की 3ऱ्या भाषेचा आग्रह न धरता 3री ते 10वी साठीचा जो नवीन अभ्यासक्रम आहे त्याच्यातनं असं दिसतं आहे की व्यावसायिक शिक्षणाकडे अधिकचं लक्ष, भाषा तुम्हीच निवडा, तुम्हाला जशा पद्धतीने निवडायची ती। त्याचे 2 कारणं असू शकतात। एक म्हणजे दाक्षिणात्य राज्यामध्ये जिथे निवडणुका होऊ घातल्यात, बंगाल असेल, केरळ असेल, तामिळनाडू असेल, या राज्यामध्ये वाढता विरोध आहे 3ऱ्या भाषेच्या सक्तीला। महाराष्ट्र हे त्याच्यामध्ये अलीकडे आलेलं राज्य। महाराष्ट्रामध्ये आता जो संघर्ष आहे त्याला वैयक्तिक वादाच्या किनाराची जास्त मला शक्यता वाटते। कारण देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईच्या इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं, काही जरी झालं तरी मी 3ऱ्या भाषेबद्दल आग्रही आहे। अर्थात ती कोणती असावी हे इतरांनी ठरवा, ती हिंदीच असणार आहे, कारण देवनागरीसाठीच्या भाषा लिपी आणि उपलब्ध असलेली साधन सामुग्री बघतात त्याची दाट शक्यता आहे। आता केंद्र सरकारच्या या नव्या भूमिकेमुळं जे हिंदीला विरोध करतात त्यांना बळच मिळणार आहे। ते तेच म्हणणार आहेत की मुळातच केंद्र सरकारनं आता हा आग्रह सोडून दिलेला आहे, तर तुम्ही कशासाठी तो आग्रह धरता। आणि ती शक्यता मला हळूहळू राज्य सरकार सुद्धा ह्या भाषिक वादातनं दूर होईल असं दिसतं आहे। नक्कीच, अर्थातच त्याचा फायदा मात्र विद्यार्थ्यांना होईल अशी अपेक्षा करूया। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी राहुल।